मोहाली न्यायालय बॉम्बची धमकी, संकुलात प्रवेश बंद, एका संशयिताची ओळख पटली। मुख्यमंत्री मान म्हणतात ही बाब हलक्यात घेतली जात नाही। चंदीगड आणि जालंधरमधील शाळा आणि सरकारी इमारतींना बॉम्बच्या धमक्या मिळाल्यात। ही धमकी आज ईमेलद्वारे आली आणि यानंतर प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व ठिकाणी शोध मोहीम राबवली। खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाची वाहनंही तैनात करण्यात आली होती। या ईमेलमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, डीजीपी गौरव यादव, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि आम आदमी पक्षाचे आप ज्येष्ठ नेते अरविंद केजरीवाल यांना ही धमकी देण्यात आली होती। मोहाली न्यायालय, फिरोजपूरमधील न्यायालयीन संकुल आणि अमृतसरमधील डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा पुतळा मोहाली न्यायालय रिकामी करण्यात आले असून दुपारी 3 वाजेपर्यंत प्रवेश प्रतिबंधित आहे। मात्र शाळांनी दररोज येणाऱ्या ईमेल धमक्या गांभीर्याने घेतलेल्या नाहीयेत। जालंधरमधील शाळा आज बंद नव्हत्या। पोलिसांनी बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने शोध मोहीम राबवली आहे। तोपर्यंत मुले आणि कर्मचारी शाळांमध्येच थांबले होते।